जसं एफ-आय-आर झाला त्याच्यामध्ये आपल्याला जे आपले माध्यमिकचे शिक्षणाधिकारी होते त्यांना डेजिग्नेट केलं होतं बोर्डाने तक्रार देण्यासाठी. अनिल दहीफळे आहेत, हे शिक्षणाधिकारी आहे माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर. तर यांनी बेसिकली यांना जे आहे ते ऑथोराईज केलेलं होतं स्टेट बोर्डाकडनं तक्रार देण्यासाठी. तर त्यांनी त्यांचा जो काही गोपनीय अहवाल असेल त्या बेसिसवर त्यांना जे कम्युनिकेशन झालं त्याच्या आधारावरती त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला काल येऊन रात्री साधारणतः 11 वाजेच्या आसपास आपण गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल जो आहे तो 3 कलमांच्या आधारे केला आहे. आपल्याला माहीत असेल बेसिक की कलम 6 जो आहे महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारात प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम आहे 1982चा. तर त्याचा जो कलम 6 आहे त्याच्या अंतर्गत प्लस आपले जे नवीन कायदे आलेले आहेत BNS भारतीय न्याय संहिता त्याचा कलम 61(2) म्हणजे 61(2) आणि 316 ब्रॅकेटमध्ये 5 3 कलमांतर्गत आपण गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यामध्ये जी उमरेडची टार्गेट अकॅडमी आहे त्या टार्गेट अकॅडमीमध्ये जे आता केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राचा जो पेपर कोचिंग शिकवायचे, पेपर घ्यायचे, टेस्ट पेपर वगैरे सेट करायचे आणि त्यांच्या जे एक्झाम वगैरे घ्यायचे, तर ते टार्गेट अकॅडमीचे अतुल चौधरी जे आहेत त्यांना आपण काल अटक केलेली आहे. आणि आता ती चौकशी जी आहे की त्यांना कशा पद्धतीने माहिती झालं किंवा कोणी कम्युनिकेशन केलं का पेपरच्या बाबतीमध्ये. तर आता या सगळ्या बाबी त्याच्याबरोबरच त्यांच्या क्लासमध्ये अजून कोणी शिक्षक आहेत तर त्यांनाही काही माहिती आहे का बाबा, या अनुषंगानं आपण बाकी जे टीचर होते त्यांच्यासोबतचे तर त्यांनाही विचारपूस करतो. जरी ते केमिस्ट्रीचे आहेत की अजून बाकी विषयांचे आहेत तर त्यांचा काय रोल आहे, अजून यांचं काही कम्युनिकेशन आहे का वेगळ्या ठिकाणी. तर हा एक मुद्दा आता आम्ही मॅडम आहेत PI साहेब आहेत यांनी काही चौकशी केली. मी आता काही मुद्दे थोडेसे विचारून बघितले. तर ही प्रायमा फेसी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी म्हणजे साधारण पोलीस अधीक्षक जे SP पोद्दार सर आहेत तर त्यांनी एक SIT गठीत केलेली आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. तर त्याच्यामध्ये ॲडिशनल SP म्हणजे मी जो आहे तर मी ती कमिटी करेल SIT. आणि त्याच्यात मग मॅडम पण आहेत, आमचे LCBचे PI पण आहेत, अजून जो काही टेक्निकल तपासाचा भाग जो असतो तर ते करण्यासाठी पण काही टीम मेंबर आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर आता 2 फ्रंटवरती काम सुरू आहे. एक म्हणजे जे संशयित आहे तर त्या बाबतीमध्ये काही चौकशी करणं, आता जो आरोपी आपल्या ताब्यात आहे त्याच्याकडनं काही गोष्टी मिळतात का हे बघणं, आणि दुसरं म्हणजे टेक्निकल तपासाच्या दृष्टिकोनातनं यांचं काही कम्युनिकेशन आहे का. तर या सगळा भाग जो आहे तो आता आपला सुरू आहे. मला विशेष म्हणजे आज आरोपीला ज्यावेळेस हजर केलं माननीय न्यायालयामध्ये तर न्यायालयाने 1 दिवसाचा जो PCR आहे तो दिलेला आहे. अजून आमच्या तपासात काही मुद्दे आल्यानंतर उद्या पुन्हा आम्ही आमचं जर समाधान झालं नाही तर पुन्हा PCR साठी मागणी माननीय न्यायालयाला करू.